मराठ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जरांगे पाटील यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या मराठा आरक्षणासंदर्भात त्या सगळ्या मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या आहेत। मी सध्या नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे। या ठिकाणी जल्लोष साजरा करायला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता। हे सगळे मराठा बांधव आहेत जे या ठिकाणी आता नाचू लागलेले आहेत, गाऊ लागलेले आहेत आणि आज भल्या पहाटेपासूनच या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीचं वातावरण सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंदाचा उत्साहाचा जो या ठिकाणी साजरा केला जातोय। आणि काल रात्री 2:45 वाजता जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि सरकारनं जे अधिकृत जी.आर. त्यांच्या हाती सोपवलेला आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे। त्यामुळे मराठ्यांच्या कुणबी मराठा प्रमाणपत्र घेण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे। एकच बॉस असे बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि त्यासोबतच मी हे व्यासपीठ सुद्धा माझा कॅमेरामॅन सिद्धेशला सांगेल की दाखवावं। या ठिकाणी व्यासपीठ करण्यात आलेलं आहे। जेवढे मराठी नेते आहेत ते या ठिकाणी येतील। अंकुश पाटील हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। अंकुशजी, मराठ्यांचा किती मोठा विजय आज? हा ऐतिहासिक विजय आहे मराठ्यांचा, ना भूतो ना भविष्य। महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना या ठिकाणी कुणबी दाखले भेटणार आहेत आणि ऐतिहासिक निर्णय आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे। हा भूतो ना भविष्य असा ऐतिहासिक निर्णय कसा साजरा करणार आपण पाहतच आहात की जल्लोष फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ज्या पद्धतीने हा जल्लोष आहे महाराष्ट्रातल्या घरात घरात मराठ्यांच्या चालू आहे। तर आपण ही सगळी दृश्य पाहतोय। या ठिकाणी नाचू लागलेले आहेत मराठा, सगळे गळ्यामध्ये हातामध्ये भगवे उपकरणं घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा डौलाने फडकतोय या ठिकाणी आणि त्यासोबतच अभिमानाचा, गर्वाचा, आनंदाचा, जल्लोषाचा हा क्षण आहे मराठ्यांसाठी। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आरक्षण जे त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। खुर्च्यांची रांग आहे, या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या खुर्च्या लावून समोर आपण पाहतोय की जेसीबी पण लावण्यात आले आहेत आणि जेसीबीतून आपण पाहतो की नेहमी जरांगे पाटील जिथे जिथे जातात हा जेसीबी असतो आणि जेसीबीतून फुलांची उधळण त्या ठिकाणी केली जाते आणि एक सागर संगीताचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलाय। पोलिसांचा बंदोबस्त आहे, ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे। कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील दखल घेतली जाते। हा संपूर्ण जो रस्ता आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतचा जो रस्ता आहे नवी मुंबई वाशी पुलापासून ते खारघरला जाणारा जो कोपर खैराणेला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणचा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि विविध कार्यक्रमांचं आज आयोजन आहे। आज या संपूर्ण संघर्षाला एक पूर्ण विराम मिळणार आहे आणि त्यासोबतच मराठ्यांना त्यांचा एक नेता सुद्धा मिळालेला आहे। त्यामुळे जरांगे पाटील भविष्यामध्ये आता एक मोठं नेतृत्व म्हणून पुढे येतील यात शंका नाहीये। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।